स्वीटी, चाबी घेऊन येऊ बाई स्कूटीची. कुठे चालले बाई तुम्ही स्कूटी घेऊन? आणि इकडे. अहो मी बाजारात चालली ना. तुम्ही बाजारात चालले ना तर मग आठवून जा ना, मला स्कूटीचं काम आहे, मी बाहेर चालली. अहो बाई मी लवकर जाते आणि लवकर येते. याटोनं कोण जात बसन. मी लवकर परत येते. मी आल्यावर तू चालली जाजो. आई बाई पहिले मी जाणार. हे स्कूटी माझ्या पप्पानं माझ्यासाठी दिली ना. काय? तुझ्या पप्पानं स्कूटी दिली तर तुझी झाली का? मी काही समजा पण ते स्कूटी नका नेऊ. असं आहे. स्कूटी दहेज मधून आली ना म्हणून ही पोरगी अशी बोलते. तरी मी म्हणत होती हो बाई, मी तर स्कूटी दहेज मध्ये मागितली बी नव्हती. तर दहेजच्या सक्त विरोधी आहे. मला दहेज वगैरे काहीच पटत नाही. तुझ्या बाबानं स्कूटी दिली ठीक आहे, मी आजपासून तुझ्या स्कूटीला हात सुद्धा लावणार नाही. आई तुम्हाला राग आला का? पण काल तुम्ही नेहासोबत बोलत होते तर काय बोलत होते तिला? अगं आई, नेहाला दिलेली वस्तू नेहाचीच आहे, तर माझ्या पप्पानं दिलेली स्कूटी माझी नाही का? हा बोल बेटा नेहा, तुझा आवाज करून उतरला. काय झालं ग? काय? तुला दिलेली सोन्याची चैन तुझे सासरचे लोक गहाण ठेवत आहे. त्यांना कोणी हक दिला? त्यांना अडचण आहे. त्यांना अडचण आहे तर आम्ही काही ठेका घेतला का म्हणा? तुमचं तुम्ही पाहत बसा ना. सांग, माझ्या मम्मीने ती सोन्याची चैन माझ्या सुख दुःखासाठी दिलेली आहे, तुमच्या अडचणीसाठी नाही. अहो बाई नेहा, त्याला बिलकुल ते सोन्याची चैन गहाण ठेवू देऊ नको. काय समजलं ना? हा. हॅलो. अगं नेहा, मी तुला सोन्याची चैन दिली ना. तुझे घरचे लोक गहाण ठेवतात तर ठेवू दे त्यांना. त्यांना अडचण असेल काहीतरी. तसंही मी दिलेल्या प्रत्येक वस्तूवर माझा हक नाही बेटा. तुझा पण एकटीचा नाही, त्याच्यात सासरच्या मंडळीचा हक आहे बेटा. सुखादुखात तेच कामा पडतील तुझ्या. हो, मी काल म्हणत होती पण आज डोळे उघडले माझे. हे घे आई चाबी. मला तुम्हाला ना हर्ट नव्हतं करायचं. मला तुमचं मन दुखवायचं नव्हतं, फक्त समजावायचं होतं. हो बेटा, तू लहान असून मला समजायचं काम केलं.